चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकतोय स्कॉलरशिपची एक्झामसाठी आपण प्रॅक्टिस चालू आहे। मागील 2-3 व्हिडिओनुसार आपण टाकतोय रेग्युलर। सुरुवातीपासून आपण काय आहे तिची लेवल जी आहे, क्वेश्चनची जी लेवल आहे कमी आहे कठीणता। आता आपण सुरू करतोय कठीण पातळीचे, जेणेकरून विद्यार्थ्यांना समजेल हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत एक्झामच्या लेवलला। तर मागे आपण बघितलं होतं 12 वह्यांची किंमत समजा 180 आहे, तर 7 वह्यांची किंमत किती। तर आता आपण थोडंसं हार्ड जाऊ, जेणेकरून तुम्हाला पण सवय लागेल प्रॅक्टिस करताना। तर किती 12 वह्यांची किंमत, इकडे लक्ष द्या, 180 आणि 7 आपल्याला काय वह्यांची किंमत किती माहिती आहे का आपल्याला, नाही। आणि 5 पेनची किंमत माहिती आहे का, नाही। आणि आपल्याला काय दिलं आहे, एक पेनची किंमत किती आहे, 6 रुपये, बरोबर दिसतंय तुम्हाला। तर याला कसं करायचं बघा। आता मागे आपण जे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितले असेल त्यांना समजलं असेल हे कसं सॉल्व करणार। 180 भागिले किती 12 किती होणार, 12 1 12, उरले किती 6, 12 पंचे 60, किती आलं आन्सर 15। म्हणजेच का एक वहीची किंमत किती आली, 15 रुपये। किती आलं, 15 रुपये। कसं केलं, 180ला भागिले काय केलं 12 रुपये, 12ने भाग दिला, उत्तर किती आलं 15। म्हणजेच का एक वहीची किंमत किती आली आपल्याकडं 15। आपल्याकडे किती वह्या आहे, 7 वही आहे। किती आहे 7, तर 15 गुणिले 7 किती होतात, ते त्याचं उत्तर। 7 5 35, हातच्याला 3, 7 आणि 3 10, म्हणजेच किती 105 रुपये। 6 वहीची किंमत किती आली आपल्याला 105 रुपये। आणि आपल्याला काय दिलं आहे, एक पेनची किंमत किती आहे 6 रुपये। काय दिली आपल्याला, एक पेनची किंमत 6 रुपये। तर आपल्याला सॉल्व काय करायचं, 5 पेनची किंमत किती, तर किती येईल, एक पेनची किंमत 6 आहे गुणिले 5, 6 पंचे 30, तर 5 पेनची किंमत किती आली आपल्याला 30 रुपये। समजतंय, सोपं उदाहरण आहे। अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, हळूहळू काय करणार आहोत, आपण हार्ड लेवलला जाणार आहोत, जेणेकरून एक्झाम पुढच्या वर्षी आहे तुमची 2026 डिसेंबरलाच राहील। थोडंफार पॅटर्न बदलणार आहे, ते पण मी तुम्हाला वेळोवेळी काय कराल अपडेट देत राहील। तोपर्यंत व्हिडिओ बघा, नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।